बातमी नाशिकमधली तपोवनामधील वृक्षतोडीच्या प्रकरणी 900 पेक्षा अधिक हरकती मिळालेल्या आहेत आणि याबद्दल आज सुनावणी देखील पार पडणार आहे। या सुनावणीच्या आधी पर्यावरण प्रेमी तपोवनामध्ये एकवटलेत। आपला विरोध कायम देखील त्यांचा बघायला मिळतोय। एकाही झाडाला हात न लावू देण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी हजारो वृक्षांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप इथल्या पर्यावरण प्रेमींनी केलाय। आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत याच ठिकाणी 12 वर्षापूर्वी कुंभमेळा भरलेला होता आणि इथली झाडं आता जी 12 वर्षामध्ये उगली आहे असं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। या सर्व झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। आज या संदर्भात ज्या ज्या हरकती आलेल्या होत्या त्या हरकतींवर सुनावणी होणार आहे। आपण इथे जमलेला आहात, थोड्याच वेळात सुनावणी सुरू होते। हो, सुनावणी सुरू होते। एक तर मला ते प्रश्न पडलाय का त्यांनी आधी असे हात वरती केले की आम्ही नुसते काउंटिंग करतोय। जर काउंटिंग करतोय तर सुनावणी कसली आहे? पण त्या नियमाप्रमाणे त्यांनी जे नोटिसा लावल्या होत्या, आम्ही हरकती घेतलेल्या आहेत, त्यासाठी आज त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे। तर त्यावर आम्ही बरेच प्रश्न त्यांना विचारणार आहोत। तर माझं असं म्हणणं, तुम्हाला साधुग्राम बसवायचं आहे ना, एक तर झाडं ठेवून तुम्ही कुठल्याही टेक्निक पद्धतीने राहुट्या करून तुम्ही याच्यावर करू शकता, याला कुठलाही हे करता। किंवा जर तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही झाडं आम्ही दुसरीकडे लावणार आहोत, तिथे तुम्ही साधुग्राम बसवा। साधूंना कुठलीही तकलीफ नाही आहे। अधिकारी, बिल्डर आणि जे कोणी मलिदा गँगमधले आहेत त्यांना घेऊन जर परस्पर या निर्णय नाशिककरांवर लादत असतील तर नाही चालणार। हे वन उद्ध्वस्त होऊ देणार नाही। या तपोवनाचा वाळवंट करण्याचा जो निर्धार हुकुमशाही पद्धतीने जनतेवर रेटतायत तो आम्हाला मुळीच मान्य नाही। तपोवनामध्ये वन हे नाव आहे आणि हजारो काळापासून नाव दिलेलं आहे वन। ह्या वनाचा जर तुम्हाला घात करायचा असेल तर त्या पालकमंत्र्याला कुंभमेळ्याला माझं सांगणं आहे, तू कुऱ्हाड घेऊन ये, आम्ही नाशिककर दांडा घेऊन येतो। पर्याय खूप आहे, त्याचा सर्व जागा आणि महानगरपालिका सरकार कोणतीही जागा आरक्षित करू शकते, ही त्यांना अधिकार आहेत। परंतु हा जो अट्टहास आहे की नाशिकचं त्यांना जळगाव करायचंय का, हा खरा प्रश्न पडलाय। नाशिकचं तापमान नाशिकसारखं राहू द्या, जळगावचं करू नका आणि हुकुमशाही पद्धतीने वाकू नका। साधुग्राम मधली जी झाडं कापण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केलेला आहे त्यावर हरकती ज्या घेण्यात आल्या त्यावर सुनावणी देखील होणार। त्यामुळे आजचा दिवस नाशिककरांसाठी, पर्यावरण प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।